नमस्कार. आजच्या या विश्लेषणात एका अशा ऐतिहासिक घटनेचा वेध घ्यायचा आहे जिने असहकार चळवळीनंतर काहीशी शांत झालेली भारतीय राष्ट्रीय चळवळ पुन्हा एकदा आक्रमकपणे पेटवून दिली. ती घटना म्हणजे सायमन कमिशन. हे कमिशन केवळ एक समिती नव्हती, तर ती एक अशी ठिणगी होती जिने संपूर्ण देशात राष्ट्रवादाची लाट नव्याने निर्माण केली. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा टप्पा अगदी मस्ट नो कॅटेगरीत येतो. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अशी असेल: आधी कमिशनची स्थापना आणि त्यांचं भारतात येणं, मग तो बहुचर्चित ऑल व्हाईट विवाद, त्यानंतरची देशव्यापी निदर्शने, नेहरू रिपोर्टची निर्मिती, महाराष्ट्रातला प्रादेशिक प्रतिसाद आणि शेवटी कमिशनच्या शिफारसी आणि त्याचा इतिहासामधला वारसा. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, कमिशनची स्थापना आणि त्यांचं वेळेआधीच झालेलं आगमन. याची मूळ पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला 1919च्या भारत सरकार कायद्याकडे जावं लागेल. या कायद्याने द्विदल राज्यपद्धती म्हणजेच डायार्की लागू केली होती. आता बरोबर 10 वर्षांनी एक कमिशन नेमून या पद्धतीचं यश अपयश तपासणं आणि भारत खरोखरच पुढच्या घटनात्मक सुधारणांसाठी तयार आहे का हे बघणं गरजेचं होतं. हेच त्यांचं मुख्य काम होतं. पण गंमत पहा, ठरल्याप्रमाणे हे कमिशन 10 वर्षांनी म्हणजे 1929 मध्ये यायला हवं होतं. पण ब्रिटनमधल्या तत्कालीन हुजूर पक्षाला म्हणजे कन्झर्वेटिव्ह पार्टीला आगामी निवडणुकीत मजूर पक्षाकडून आपला पराभव होईल अशी भीती वाटत होती. भारतासारख्या महत्त्वाच्या वसाहतीचे निर्णय मजूर पक्षाच्या हातात जाऊ नयेत म्हणून त्यांनी काय केलं तर घाईघाईने नोव्हेंबर 1927 मध्येच म्हणजे चक्क वेळेआधीच या कमिशनची नियुक्ती करून टाकली. आता वळूया दुसऱ्या आणि सर्वांत वादग्रस्त भागाकडे, तो म्हणजे ऑल व्हाईट विवाद. 7 हा आकडा इथे खूप काही सांगून जातो. सायमन कमिशनमध्ये ब्रिटिश संसदेचे एकूण 7 सदस्य होते आणि सर जॉन सायमन हे त्याचे अध्यक्ष होते. पण यातली सर्वात धक्कादायक आणि संतापजनक गोष्ट काय होती माहितीये? या 7 सदस्यांमध्ये एकही भारतीय नव्हता. भारताचं भविष्य आणि राज्यघटना ठरवायला आलेली समिती, पण त्यात आपला एकही प्रतिनिधी नाही. हा भारतीयांचा एक अत्यंत उघड अपमान होता. ह्या एका निर्णयावरून 2 अगदी टोकाचे दृष्टिकोन कसे समोर आले ते आपण पाहू शकतो. भारतीयांच्या मते आपली राज्यघटना ठरवण्याचा जो नैसर्गिक हक्क आहे त्याच्यावर आणि आत्मनिर्णयाच्या अधिकारावरचा हा थेट घाला होता. दुसरीकडे तत्कालीन भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांचा असा दावा होता की भारतीय लोक कोणत्याही एका घटनात्मक आराखड्यावर कधीच एकमत होऊ शकत नाहीत, त्यामुळे हे काम ब्रिटिशांनाच करावं लागेल असं त्यांचं म्हणणं होतं. पुढचा टप्पा आहे संपूर्ण देशभरात झालेली प्रचंड निदर्शने आणि सायमन परत जाचा नारा. 3 फेब्रुवारी 1928 हे कमिशन जसं पहिल्यांदा मुंबईत दाखल झालं तसं त्यांचं स्वागत चक्क काळ्या झेंड्यांनी आणि सायमन गो बॅकच्या गगनभेदी घोषणांनी झालं. लॉर्ड बर्कनहेडना वाटलं होतं की भारतीय दुभंगलेले आहेत, पण घडलं भलतंच. या कमिशनच्या विरोधाने संपूर्ण देशाला एकत्र आणलं. सगळीकडे उत्स्फूर्त हरताळ पाळण्यात आले, दुकानं बंद राहिली आणि देशभरात विशाल निषेध मोर्चे काढण्यात आले. पण या व्यापक आंदोलनात एक अत्यंत दुर्दैवी आणि मोठी राष्ट्रीय शोकांतिका घडली. लाहोरमध्ये काढण्यात आलेल्या एका शांततापूर्ण निषेध मोर्चावर पोलिसांनी निर्घृण लाठीचार्ज केला. यात पंजाब केसरी लाला लजपतराव गंभीर जखमी झाले आणि दुर्दैवाने काही आठवड्यांनंतर त्यांचं निधन झालं. मृत्यूआधी त्यांनी उच्चारलेले ते शब्द आजही अंगावर काटा आणतात: माझ्या शरीरावर पडलेली प्रत्येक काठी ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवरची शेवटची खीळ ठरेल. त्यांच्या या बलिदानाने स्वातंत्र्य लढ्यात एक नवी आणि ऊर्जावान ठिणगी टाकली. इथून पुढे आपण पाहणार आहोत भारतीयांचं रचनात्मक प्रत्युत्तर म्हणजेच नेहरू रिपोर्ट. भारतीय फक्त रस्त्यावर उतरले नाहीत, तर त्यांनी राजकीय पातळीवरही मजबूत लढा दिला. लॉर्ड बर्कनहेडच्या आव्हानाला थेट उत्तर म्हणून सर्वपक्षीय परिषदेने मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली एक राज्यघटनेचा आराखडा तयार केला, ज्याला आपण नेहरू रिपोर्ट म्हणतो. यातले अंतर्गत राजकीय प्रवाह बघण्यासारखे आहेत. मोतीलाल नेहरूंनी वसाहतीचं स्वराज्य म्हणजे डॉमिनियन स्टेटसची प्रमुख मागणी केली, पण जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांसारख्या तरुण आणि आक्रमक नेत्यांना हे मान्य नव्हतं. त्यांना पूर्ण स्वराज्य हवं होतं. आणि याच वेळी मुस्लिम लीगच्या वतीने बॅरिस्टर जिना यांनी या रिपोर्टला विरोध करत आपले 14 मुद्दे मांडले. आता वळूया आपल्या राज्याकडे. महाराष्ट्रात या काळात काय प्रादेशिक घडामोडी सुरू होत्या हे समजून घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय पातळीवर जो काही प्रखर विरोध सुरू होता तसाच काहीसा प्रादेशिक पातळीवरही पाहायला मिळाला.
मुंबई आणि पुण्यात कमिशनला प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर तर अभूतपूर्व निदर्शने झाली. पण याच वेळी समाजातील वैविध्यपूर्ण विचारसरणीही समोर आली. डॉक्टर B.R. आंबेडकर आणि त्यांच्या बहिष्कृत हितकारिणी सभेने प्रस्थापित प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेत कमिशनला एक स्वतंत्र निवेदन दिलं. यात शोषित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ आणि राजकीय संरक्षणाची अतिशय महत्त्वाची मागणी होती. तसंच महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीतील काही गटांनी आपल्या समाजाला चांगलं प्रतिनिधित्व मिळावं या हेतूने कमिशनला सहकार्य करण्याची वेगळी भूमिका घेतली. आता शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा, सायमन रिपोर्ट 1930च्या शिफारसी आणि त्यांचा वारसा. देशभरातून झालेला एवढा प्रखर विरोध आणि राजकीय उलथापालथ होऊनही कमिशनने आपलं काम पूर्ण केलं आणि मे 1930मध्ये आपला अंतिम अहवाल प्रसिद्ध केला. अभ्यासाच्या दृष्टीने यातल्या 4 मुख्य शिफारशी अगदी तोंडपाठ असायला हव्यात. पहिली, प्रांतांमधली द्विदल राज्य पद्धती म्हणजेच डायार्की पूर्णपणे रद्द करून तिथे प्रांतिक स्वायत्तता आणणे. दुसरी, ब्रिटिश भारत आणि संस्थानांचं मिळून एक अखिल भारतीय संघराज्य किंवा फेडरेशन बनवणे. तिसरी, वादग्रस्त शिफारस म्हणजे जातीय आणि स्वतंत्र मतदारसंघ चालूच ठेवणे. आणि चौथी अतिशय महत्त्वाची भौगोलिक शिफारस म्हणजे ब्रह्मदेश, जो आताचा म्यानमार आहे, त्याला भारताच्या प्रशासनातून वेगळं करणे. या शिफारसी नुसत्या फाईलमध्ये बंदिस्त राहिल्या नाहीत. त्यांचा प्रभाव आणि वारसा प्रचंड मोठा आहे. याच सायमन रिपोर्टच्या आधारावर पुढे लंडनमध्ये 1930 ते 1932 या काळात 3 गोलमेज परिषदा म्हणजेच राऊंड टेबल कॉन्फरन्सेस आयोजित करण्यात आल्या. एवढंच नाही तर भारतीय संविधानाचा एक अतिशय भक्कम पाया मानल्या जाणाऱ्या 1935च्या भारत सरकार कायद्याची बहुतांश ब्लूप्रिंट याच कमिशनच्या अहवालावर आधारित होती. शेवटी एका अत्यंत रंजक विरोधाभासावर विचार करूया. ज्या कमिशनमध्ये एकाही भारतीयाला स्थान नव्हतं, ज्याचा मुख्य हेतू भारतीय आवाजाला डावलणं आणि त्यांना असमर्थ ठरवणं हाच होता, अगदी त्याच कमिशनने अप्रत्यक्षपणे संपूर्ण देशाला एकत्र आणलं आणि भारताच्या भावी संविधानाची एक मोठी पार्श्वभूमी तयार केली. इतिहासातले असे टप्पे खरोखरच विचार करायला लावतात, नाही का? आजच्या या विश्लेषणातून सायमन कमिशनचा या संपूर्ण प्रवासाची नक्कीच उत्तम उजळणी झाली असेल. अशाच एका महत्त्वपूर्ण आणि रंजक ऐतिहासिक विश्लेषणासोबत पुन्हा भेटूया.